अपडेट न्यूज। एकेकाळी हजारो डॉक्टर, इंजिनियर आणि साहित्यिक घडवणारी यवतमाळमधील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 5 आज प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजत आहे। या शाळेची दुरावस्था पाहून यवतमाळ नगर परिषद आणि शिक्षण विभागाच्या हेतूवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। महत्त्वाचे मुद्दे: 8 वर्ग फक्त 1 शिक्षक, पहिली ते 8वीच्या 8 वर्गांना शिकवण्यासाठी किमान 3 शिक्षकांची गरज असताना सध्या तिथे फक्त 1च शिक्षक कार्यरत आहे। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे म्हणून की बहुजन वस्ती आहे म्हणून हा जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे, असा थेट व घणाघाती सवाल बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी उपस्थित केला आहे। इमारतीची दुरावस्था, शाळेची साधी रंगरवटीही झालेली नाही। शाळेची साधी रंगरंगोटी सुद्धा झालेली नाही। पावसाळ्यात आवारात पाणी व चिखल साचत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण हिरावून घेण्याचा हा प्रयत्न थांबवून शाळेची दुरावस्था आणि शिक्षकांची कमतरता तातडीने दूर न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी व पालकांच्या वतीने यवतमाळ नगर परिषदेवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बिमोद मुधाने यांनी दिला आहे। मुख्य संपादक सय्यद मतीन। प्राथमिक शाळा क्रमांक 5 ही यवतमाळमधील नगर परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे आणि या ठिकाणी जर या शाळेची परिस्थिती पाहतो म्हटलं तर अनेक लोक या अंबिकानगर या ठिकाणी ही शाळा आहे। या शाळेची अवस्था जर पाहिलं तर या शाळेकडे नगर परिषदेचं कोणतंही लक्ष नाही। या शाळेची रंगरंगोटी अनेक वर्षापासून नाही। या शाळेमध्ये विद्यार्थी सुद्धा कमी आहे, कारण या शाळेची परिस्थिती पाहता यामध्ये विद्यार्थी टाकण्यासाठी सुद्धा पालक तयार नाहीत आणि त्यामुळे माननीय या नगर परिषदेच्या यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा यांनी या शाळेकडे लक्ष द्यावं। त्याचबरोबर या विभागातील जे अंबिकानगर भागातील जे प्रभागातील नगरसेवक आहेत यांनी सुद्धा या शाळेकडे लक्ष द्यावं आणि या शाळेमधून अनेक लोक घडलेले आहेत। या शाळेमधून हजारो लोक या शाळेमधून चांगल्या पदावर गेलेले आहेत, परंतु या शाळेची आजची जर अवस्था पाहिली तर अत्यंत वाईट आहे। या शाळेमध्ये साधा मुरुमसुद्धा या शाळेमध्ये नाही आहे आणि नगर परिषदेच्या शाळेमध्ये अशी अवस्था या शाळेची झाली असताना नगर परिषद मात्र याकडे कोणत्याही पद्धतीचं लक्ष देत नाही। त्यामुळे मी पहिले तर याचा जाहीर निषेध करतो नगर परिषदेचा आणि त्वरित या शाळेची आपण दुरुस्ती करावी, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन करू आणि यासाठी रस्त्यावर जरी येण्याचं काम पडलं आणि तसेच पालकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की या शाळेमध्ये आपण विद्यार्थी टाकले तर ही शाळा टिकेल, अन्यथा ही शाळासुद्धा बंद होण्याच्या कगारमध्ये आहे। एवढीच पालकांना सुद्धा विनंती करतो आणि इथल्या नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की या शाळेकडे आपण लक्ष द्यावं आणि ही शाळा पुन्हा एक चांगल्या पद्धतीची शाळा उभी राहील अशी आपणास विनंती करतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.